दौंड तालुक्यातील काणगाव येथे ऐन दुष्काळात बेसुमार वाळू उपसा जोरात चालू आहे। निवडणूक तोंडावर आली असून सर्व अधिकारी तिकडे गुंतलेत। हा वाळू उपसा पैशांसाठी निवडणुकीच्या मुहूर्तावर सुरू केलाय की काय अशी चर्चा काणगाव मध्ये सुरू आहे। वाळू उपशामुळे दौंड तालुक्यातील रस्त्याची झालेली चाळण, पर्यावरणाची हानी आणि फायबर बोटींचा कर्णबधीर आवाज, पाण्याचा अपव्यय अशा अनेक गोष्टींमुळे सर्व प्रकारची हानी होत चालली आहे। काणगाव येथील बंद झालेला वाळू उपसा अचानक चालू झाला कसा? येणारी लोकसभा निवडणूक यासाठीच नेते मंडळींना लागणारी पैशाची चणचण भासू लागल्यानं हा वाळू उपसा चालू झाला आहे असं मत गावातील नागरिकांनी मांडलंय। तर महाराष्ट्र पर्यावरण लवादा नियमाने खूप दिवसांपासून वाळू लिलाव बंद असल्यानं चोरटी वाळू यांनी लंपास केली। तर लिलाव पद्धतीप्रमाणेच काणगाव मध्ये वाळू भरण्यासाठी ट्रकची रांगच रांग लागलेली असून यांचे वाद गावातील चौकात जाऊन पोहोचलेत। त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तर यासाठी नव्याने रुजू झालेले प्रांत अधिकारी गायकवाड यांनी आपला दबंगपणा येथे दाखवला तर खरोखरच वाळू उपसा कायमचाच बंद होईल का असा प्रश्नही उपस्थित होतो। प्रतिनिधी सुशांत जगताप, NTV न्यूज मराठी, दौंड, पुणे।